नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या इंडिया नावा या आमच्या साप्ताहिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या आढाव्याच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. यंदाचा इंडिया नावा स्पेशल आहे कारण खूप घडामोडी घडलेल्या आहेत. खास करून दिल्लीमध्ये जे इंटरनॅशनल AI समिट, इंडिया AI समिट आयोजित करण्यात आलं होतं, त्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे हे AI समिट भारताची एक अतिशय महत्त्वपूर्ण एक अशी उडी होती, एक असा उपक्रम होता की ज्यामुळे जगाच्या पातळीला भारतानं स्वतःच्या कर्तृत्वाची झेप दाखवून दिलेली आहे, तयारीची झेप दाखवून दिलेली आहे. या AI समिटमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील जगातले मान्यवर भारतामध्ये आले, दिल्लीमध्ये आले. जसं भारतातल्या महाकुंभाचं उदाहरण घ्यायचं तर हा एक प्रकारचा AI महाकुंभ होता. यामध्ये भारतातल्या अनेक महत्त्वाच्या कंपन्या, इन्स्टिट्यूशन्सनी स्वतःच्या उपलब्धी, स्वतःचं संशोधन, या क्षेत्रातली प्रगतीचे टप्पे यांचं प्रदर्शन तिथे होतं. त्याचप्रमाणे जगात काय चाललंय ते सुद्धा बघण्याची संधी या AI समिटमध्ये मिळाली. सर्वम जे भारताचं स्वतःचं AI मॉडेल आहे, जसं तुम्हाला ChatGPT माहिती आहे, Google Gemini माहिती आहे, त्याचप्रमाणे सर्वम या भारतामध्ये बनवलेला AI लार्ज लँग्वेज मॉडेल अशा असणारं हा एक प्रकारचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मंच उपलब्ध करून दिलेला आहे. यासह अनेक गोष्टी घडल्या, महत्त्वाचे करार झाले, जगभरातल्या महत्त्वाच्या कंपन्यांचे प्रमुख सुद्धा आले होते. मात्र काही ठिकाणी थोडंसं गालबोट किंवा गालगोटिया म्हणतात त्याप्रमाणे गालबोट सुद्धा लागलेला आहे. तो विषय तर तुम्हाला माहीतच आहे. या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. राजधानी नवी दिल्लीतील भारत मंडपम मध्ये झालेली इंडिया AI इम्पॅक्ट समिट जेवढी तिथल्या हाय प्रोफाईल कार्यक्रमांमुळे गाजली, तेवढीच तिथं झालेल्या वादांमुळे आणि गोंधळामुळेही गाजली. कुत्र्यासारखा दिसणारा चिनी रोबोट दाखवून देशाची मान खाली घालवणारं गालगोटिया विद्यापीठ, तर कधी कपडे काढून निदर्शनं करणारे काँग्रेस कार्यकर्ते. या परिषदेनं गेल्या 5 दिवसात अनेक चढउतार पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. भारताला AI क्षेत्रात जागतिक महाशक्ती बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सुरू झालेल्या या परिषदेमध्ये पंतप्रधानांनी मानव हे 5 सूत्रीय विजन जगासमोर मांडलं. मानव का अर्थ होता है ह्यूमन, और मानव विजन कहता है एम मोरल एंड एथिकल सिस्टम्स, यानी AI एथिकल गाइडेंस पर आधारित हो. ए अकाउंटेबल गवर्नेंस, यानी ट्रांसपेरेंट रूल्स, रोबस्ट ओवरसाइट. एन नेशनल सॉवरेनिटी, यानी जिसका डेटा उसका अधिकार. ए एक्सेसिबल एंड इंक्लूसिव, यानी AI मोनोपोली नहीं, मल्टीप्लायर बने. वी वैलिड एंड लेजिटिमेट, यानी AI लॉफुल और वेरीफाइबल हो. भारत का ये मानव विजन 21वीं सदी की AI आधारित दुनिया में मानवता के कल्याण की अहम कड़ी बनेगा. या परिषदेला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, ChatGPTचे निर्माते सॅम ऑल्टमन, उद्योगपती मुकेश अंबानी, गुगलचे सुंदर पिचाई अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती भारताच्या वाढत्या ताकदीचं प्रतीक ठरली. मुकेश अंबानींनी पुढील 7 वर्षात 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करून भारताच्या AI भविष्याला मोठी चालना दिली. या समिटमध्ये हे इव्हेंट होत असताना परिषद आणि प्रदर्शनाच्या ठिकाणी असलेला गोंधळ आणि नियोजनाचा अभाव याचाही मोठा बभरा झाला. सोशल मीडियानं या सगळ्या प्रकरणाची लखतरं वेशीवर टांगली. AI आणि तंत्रज्ञान विषयक परिषद असूनही कार्यक्रमस्थळी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळं अनेक स्टार्टअप्सना त्यांचे डेमो दाखवता आले नाहीत. समिटमध्ये डिजिटल पेमेंटची सोय नव्हती. फक्त रोख व्यवहार होत असल्यानं अनेक लोक उपाशी राहिले. कडक सुरक्षा असतानाही लोकांच्या वस्तू आणि स्टॉलमधील उत्पादनं चोरीला गेल्याचे दावे हे सोशल मीडियावर करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करावी लागली.
या सगळ्या गोंधळावर कहर झाला जेव्हा गालगोटिया विद्यापीठाचं प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं. गालगोटिया विद्यापीठानं कुत्र्याच्या आकाराचा चिनी रोबोट हा आपली निर्मिती दाखवल्यानं जगभर देशाची लाज निघाली. या सगळ्या प्रकारानंतर गालगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलचा बाजार उठला. त्यांना या प्रदर्शनातून हाकलून देण्यात आलं. विद्यापीठानं या सगळ्याबद्दल जाहीर पत्र लिहून माफीही मागितली. केवळ गालगोटियाच नाही तर विप्रो सारख्या कंपन्यांनीही परदेशी मॉडेल स्वतःचे म्हणून दाखवल्याची चर्चा झाली. तसंच अनेक स्टार्टअप्सनी ChatGPTचे तंत्रज्ञान चोरून स्वतःचे चॅटबॉट्स बनवल्याचा दावा केला, ज्याची नंतर पोलखोल झाली. या सगळ्या गोंधळाला राजकीय वळण लागलं आणि अखेर शुक्रवारी भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी PM इज कॉम्प्रोमाइज्ड असं लिहिलेले टी-शर्ट फडकवत आणि कपडे काढून आंदोलन केलं. मोदी गव्हर्नन्स म्हणजे मॅक्सिमम ऑप्टिक्स डॅमेजिंग इंडिया अशी टीका जयराम रमेश यांनी केली. या सर्व गोंधळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या AI प्रगतीचा आलेख मांडला. महाराष्ट्रातील 25 लाख शेतकरी वापरत असलेला महाविस्तार या AI प्लॅटफॉर्मची त्यांनी जगाला ओळख करून दिली. AIचा वापर करून शेती कशी क्लायमेट प्रूफ करता येईल हे त्यांनी आपल्या बीज भाषणातून मांडलं. महाविस्तार हा जो प्लॅटफॉर्म आपण तयार केला आहे हा पहिला प्लॅटफॉर्म असा आहे देशामध्ये की ज्याच्यामध्ये बॉट्सचा उपयोग करून आपण आपल्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. त्या ठिकाणी अगदी क्रॉपिंग सायकलपासनं कुठलंही इंटरव्हेन्शन त्यांना त्या ठिकाणी करता येतं. मार्केट ॲक्सेस जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून मिळतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नवीन इंटरव्हेन्शन्स आहेत ते त्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म AIचा शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने तयार केला. 25 लाख शेतकरी आज हा प्लॅटफॉर्म यूज करतायत. या परिषदेचं आणखी एक आकर्षण ठरलं ते 8 वर्षांचा रणवीर सचदेवा हा सर्वात लहान वक्ता. या लहान मुलानं AIचा शिक्षण क्षेत्रात कसा वापर होऊ शकतो यावर दिलेलं भाषण ऐकून दिग्गजही थक्क झाले. AI हे उद्याच्या पिढीचं भविष्य आहे हेच रणवीरनं आपल्या भाषणातून सिद्ध केलं. I'm 8 years old. I'm the ITU 160 Youth Ambassador. I'm a technologist. I'm a global author. I'm an international speaker. I'm here as the youngest keynote speaker at the India AI Impact Summit. I'm talking about how I'm linking Indian philosophies, ancient Indian philosophies to modern day technologies. आज शनिवारी या भव्य परिषदेचा शेवटचा दिवस आहे. आज दिल्ली डिक्लेरेशन ऑन रिस्पॉन्सिबल AI हा AIच्या जबाबदार वापरासाठी आणि विकसनशील देशांच्या हितासाठीचा जाहीरनामा जगाला कळेल. अनेक जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात आणि त्यातून नवी गुंतवणूक सुरू होईल. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये नियोजनाच्या पातळीवर अनेक त्रुटी राहिल्या, गैरसोयी झाल्या आणि गालगोटिया सारख्या प्रकरणांनी देशाचं नाक कापलं गेलं हे नाकारता येणार नाही. मात्र जागतिक कंपन्यांची गुंतवणूक, टाटांची स्वतःची AI चिप बनवण्याची घोषणा आणि सॅम ऑल्टमन सारख्या दिग्गजांनी भारतीय डेटावर दिलेला विश्वास हे भारतासाठी सकारात्मक आहे. AI हा भविष्याचा प्रवास आहे आणि या प्रवासात सुरुवातीला काही अडथळे आले तरी भारत आता मागे वळून पाहणार नाही हेच या परिषदेचं सार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.